नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत शिमला मिरची बटाट्याची सुकी भाजी. अप्रतिम चवीची सुकी भाजी तुम्हीही फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये करू शकता. एक वेळ खाल तर नेहमी याच पद्धतीने कराल इतकी ही भाजी चवीला छान होते. आपल्या चॅनलवर सुक्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 1 टीस्पून धणे घातलेत आणि अर्धा टीस्पून जिरं घालायचं. गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आणि धणे जिरे छान भाजून घ्यायचे आहेत. धणे जिरे न करपता अगदी चांगले भाजले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने भाजून घेऊया. धणे जिरे छान भाजून झालेत. हलका रंग बदललेला आहे. मस्त घमघमाट सुटलाय. भाजून घेतलेले धणे जिरे एका भांड्यात काढून घेऊया. ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत. नंतर मी त्याच कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घातले. यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं छान फुलू द्या आणि मग यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. इथं मी 5 ते 6 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आणि लसूण हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घेऊया. लसूण परतून झाला. आता यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचा. त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे हिंग करपला जाणार नाही. आणि यामध्ये आता हिंग मिक्स करून घेऊया आणि लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. यानंतर कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला तो लालसर होईपर्यंत परतायचा नाही आहे. मिनिटभरानंतर लगेचच आपण यामध्ये किसलेलं आलं घालायचं आणि 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 टीस्पून आलं घालायचं आहे. आता आपण ही साहित्य पुन्हा मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतूया. लगेचच यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची. सगळी साहित्य मिक्स करत जायचं आणि मग एक एक साहित्य पुढे घालत जायचं. कांदा आपल्याला अगदी मऊसर करायचा नाही आहे, मी पुन्हा एकदा सांगते. आणि मग लगेचच आपण यामध्ये चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे. इथं मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सालं काढून अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. फोडी काळपट पडू नयेत म्हणून मी त्या पाण्यात ठेवल्या होत्या. आता आपल्याला या कांद्यामध्ये बटाट्याच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या आहेत. कांदा थोडासा कच्चा ठेवला म्हणजे कांद्याला पण पाणी सुटतं, बटाट्याला पण पाणी सुटतं आणि त्यामध्ये बटाटा व्यवस्थित शिजला जातो. म्हणून आपण कांदा पूर्ण भाजून घ्यायचा नाही आहे. लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. बटाट्याला लागेल एवढंच आधी आपण मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यामुळे काय होईल, बटाटा लवकर शिजला जाईल. आपण बटाटा वाफेवर शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लोपेक्षा थोडीशी जास्त आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी करून आपण हा बटाटा वाफेवर शिजवून घेणार आहोत. मध्ये मध्ये झाकण काढून आपण तळापासून ढवळून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनी झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता बटाट्याला मस्त वाफ आलेली आहे. कांद्याचं पण पाणी सुटलेलं आहे आणि बटाटा पण शिजत आलेला आहे. पुन्हा तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि अजून 5 मिनिटं आपण वाफेवर बटाटा शिजवून घेऊया. बटाटा शिजायला ठेवून जवळपास 10 ते 12 मिनिटे झालेले आहेत. थोड्या वेळाने मी झाकण काढून बटाटा तळापासून ढवळून घेतलेला आहे. बटाटा आपल्याला कमीत कमी 80 ते 90% शिजेल इतपत शिजवून घ्यायचं आहे. आधी बघूया बटाटा शिजला आहे का, चमच्याने चेक करायचं. बघा बटाटा मऊसर झालेला आहे पण पूर्ण शिजलेला नाही आहे. इतपत बटाटा शिजला की यामध्ये 1 टोमॅटो असा जाडसर चिरून घालायचा. लगेचच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आधी आपण बटाटा शिजवताना मीठ घातलं होतं, त्याच अंदाजाने आपण आता इथं मीठ घालायचं आहे, नाहीतर भाजी खार होऊ शकते. 1 टीस्पून धणे पावडर घालायची. अर्धा टीस्पून कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी थोडीशी गरम करून ती बारीक करून घेतलेली आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि 1 टीस्पून लाल तिखट तिखटासाठी. पाव टीस्पून हळद घालायची. आणि आता आपण ही सगळी साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटाट्याला सर्व मसाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. सगळे मसाले मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि पुन्हा यावर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे मसाले बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरले जातील. 2-3 मिनिटांनी झाकण काढूया. बघा मसाले व्यवस्थित मुरले गेलेले आहेत. तळापासून ढवळून घेऊया आणि बटाटा शिजलाय का बघूया. बघा बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता आपण यामध्ये शिमला मिरची घालूया. इथं मी 3 शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतल्या, आतल्या बिया काढून टाकल्या आणि असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. जेवढ्या बटाट्याच्या फोडी केल्यात तेवढेच मी शिमला मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण पुन्हा एक वेळ छान मिक्स करून घेऊया. बघा शिमला मिरची यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे वाफेवर शिमला मिरची शिजली जाईल.
2-3 मिनिटं भाजीला मस्त वाफ काढून घेतली. आता आपण पुन्हा एक वेळ ढवळून घेऊया. यानंतर अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालायची, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि आपण भाजून घेतले होते धणे जिरे ते असं जाडसर कुटून यामध्ये घालायचं. यामुळे भाजीची चव अजूनच वाढते. आता आपण ही सगळी साहित्य पुन्हा मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी पाण्याचा हापका मारायचा. 2 हापके मारायचे, म्हणजे जर कुठे बटाटा कच्चा राहिला असेल, शिमला मिरची कच्ची राहिली असेल तर ती वाफेवर शिजली जाईल. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. पाणी मारून 2-3 मिनिटं वाफ काढून घेतली आणि बघा मस्त अशी आपली शिमला मिरची बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. शिमला मिरची पण व्यवस्थित शिजली गेली, ओव्हरकुक झालेली नाही आहे. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गरम गरम भाजी सर्व करायची. अप्रतिम चवीची शिमला मिरची बटाट्याची भाजी तयार आहे. या भाजीसोबत तुम्ही कोणत्याही प्रकारचे पराठे, रोटी, नान, पुरी, चपाती, भाकरी काहीही सर्व करू शकता. वरण भातासोबत देखील ही भाजी चवीला छान लागते. अशाच पद्धतीने ही भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.